मंडळी नमस्कार. सध्या हल्ली आपल्या महाराष्ट्र राज्यात एकच चर्चा कानाकोपऱ्यात राज्याच्या सुरू आहे. ती कोणती? फक्त तुकाराम मुंढे साहेब. तुम्हाला ठाऊक असेल, अन्न व औषध प्रशासनामध्ये आयुक्त म्हणून नियुक्ती झाली तुकाराम मुंढे साहेबांची आणि फक्त 1 ते 1.5 महिना या विषयाला झाला. परंतु साहेब आल्याच सगळ्यांचे धाबे दणाणले आहे आणि अतिशय दिवस रात्र धाड सत्र त्यांचं सुरू आहे. आणि महत्त्वाचा विषय आहे अन्न आणि औषध. आता मंडळी त्यांचं धाड सत्र सुरू आहे. तुम्हाला ठाऊक आहे, तुकाराम मुंढे 2005 पासून 2005ला त्यांची सर्वात आधी मला वाटते ट्रेनी डेप्युटी कलेक्टर काहीतरी त्यांची नियुक्ती झाली होती सोलापूरला. सर्वात आधी प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पण त्यानंतर ते पुन्हा मला वाटते 15-16ला सोलापूरला परत गेले ते. पण आजचा आपला व्हिडिओ कोणत्या विषयासाठी तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मंडळी, कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की तुकाराम मुंढे होण्यासाठी काय करावं लागतं. तुकाराम मुंढे होण्यासाठी एक तर IAS व्हावं लागतं. हे सगळ्यांनाच व्हावं लागतं. पण फक्त IAS तर आहे, तुम्हाला सांगितलं मी 356 अधिकारी आहेत, कामावर रुजू आहेत. पण एकट्या तुकाराम मुंढेंचं नाव काय आहे अग्रगण्य? तर त्याचं कारण असं आहे की तुकाराम मुंढे होण्यासाठी IAS व्हावं लागतं, अभ्यास करावा लागतं, हा भाग वेगळा. पण तुकाराम मुंढे होण्यासाठी माईचा लाल असावा लागतं, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा मंडळी. हे महत्वाचं आहे. बघा, संस्कार महत्वाचे असतात. पण मी तुम्हाला एक गंमत सांगितली होती की प्रामाणिकपणा कशाला म्हणतात. मग तो बॉस असो की बाप असो, जो चुकत असेल तो बॉसही नाही तो बापही नाही. लक्षात ठेवा. अशी 1000 नोकऱ्या मिळती है. खोटं करायचं असेल तर खोटं होणार नाही. तर अशा पद्धतीने माईचा लाल व्हावं लागतं. तुकाराम मुंढे व्हायचं असेल तर माईचा लाल यासाठी व्हावं लागतं की आईनेच लहानपणी शिकवलं ना की कुणाची पेन्सिल घरात आणली तर ही पेन्सिल कुणाची आहे, ही पेन्सिल तुझी नाही, ही ज्याची त्याला नेऊन दे लवकर, नाही तर रट्टे खावं लागेल तुला. अशा प्रकारचं ज्या आया सांगतात, जे बाप सांगतात लहानपणी, ती प्रामाणिकता तिथून येते मंडळी. मग भ्रष्टाचाराशी कधीही नातं जुळत नाही. लहानपणी जे संस्काराचं वय असतं त्या वयामध्ये जर का रट्टे बसले चुकीच्या गोष्टीसाठी तर पुढे ते कामच होत नाही. म्हणून म्हणतो मी की आईने त्यांना शिकवलेले सगळे गुण, की तुझं नाव तुकाराम आहे, तुला तुकारामासारखं वागावं लागेल, तर असं काहीसं त्यांच्या बाबतीत घडलं. आणि मग तो प्रामाणिकपणा त्यांचा. बघा ना, 24 वर्षात 25 बदल्या, नॉट अ जोक. किती परिवाराला, कुटुंबाला त्रास होत असेल. मुलांच्या शाळा किती बदलत असतील, कधी नागपूर, कधी मुंबई, कधी सोलापूर, कधी कोल्हापूर, असा सगळा विषय. तर हे खूप भोगावं लागतंय, साधं सोपं नव्हे. आणि फक्त पगारावरती जगणं, आणि चांगलं जगता येतं ना, ₹1,00,000 पगारावरती चांगलं जगता येतं, त्यामुळे त्यांना लाचलुचपतची गरजच पडत नाही. हा झाला एक भाग. आजच्या व्हिडिओचा मुख्य भाग तुम्ही आता ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी, कुठेही जाऊ नका. आपण नेहमी सिनेमा बघतो, मूव्ही बघतो, पिक्चरला जातो, चित्रपट बघतो, तेव्हा आपल्याला फक्त त्या सिनेमातले हिरो लक्षात राहतात. समजलं? नायक लक्षात राहतात, पण खलनायक किंवा अन्य काही पात्र त्यामधले लक्षात राहत नाही. किंवा पडद्यामागची अनेक सिनेमा तयार होताना पडद्यामागे अनेक लोकांचा हातभार असतो, तेव्हा एक सिनेमा तयार होतो. किंवा नाटकाच्याही मागे, पडद्याच्या मागे अनेक लोक कामं करत असतात, तेव्हा एखादं चांगलं नाटक आपल्याला बघायला मिळतं. तर पुढे येणारे अर्थातच तुकाराम मुंढे. पण तुकाराम मुंढेंना या फूड अँड ड्रग्स या डिपार्टमेंटमध्ये रुजू करणारे, नियुक्त करणारे कोण? तर मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब. आता FDA तुम्हाला माहित असेल, फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन असा तो विभाग आहे. खूप महत्त्वाचा. माणसाच्या जीवन मरणाशी ज्याचा संबंध आहे ते अन्न आणि औषध, असं ते प्रशासन, असं ते मंत्रालय. आणि नरहरी झिरवळ त्याचे मंत्री आहेत. आता आपला व्हिडिओचा हा मुख्य उद्देश हा आहे की हिरो तुकाराम मुंढे आहेत, पण त्यांना त्या सिनेमामध्ये पात्र देणारे, भूमिका देणारे कोण आहेत? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब. तर त्यांचं महाराष्ट्रभर कौतुक होतच आहे. अर्थातच नाव तुकाराम मुंढेंचं जरी होत असलं तरी त्यांना कामावर या ड्युटीवर आणणारे, त्याचं कारण असं आहे मंडळी की प्रधान सचिव, ही सगळी IAS लोकांना ही सगळी पदं मिळत असतात. आणि प्रधान सचिव, मुख्य सेक्रेटरी, ही सगळी पदं फार मोठी असतात. ज्या पदावरती हल्ली तुकाराम मुंढे साहेब आहेत, फूड ड्रग्स या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आयुक्त म्हणून, हे पद त्या तुलनेनं छोटं आहे, म्हणजे लहान आहे, थोडंसं कनिष्ठ आहे त्या सचिव आणि प्रधान सचिवापेक्षा. अर्थातच त्याला डिमोशन म्हणावं लागेल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना विश्वासात घेऊन, तुकाराम मुंढे साहेबांना सांगून की तुम्ही याचा गैरसमज करून घेऊ नका की तुमचं डिमोशन होत आहे, परंतु या ठिकाणी तुमची आता आवश्यकता आहे.
आता ही आवश्यकता आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना का भासली? त्यांच्या कानावर काही बातम्या आल्या का? त्यांना काही तक्रारी आल्या का? किंवा याच्या पाठीमागे काही राजकीय गणित आहे का? हे देखील बघावं लागेल मंडळी. कारण बघा, तुकाराम मुंढे साहेबांची बदली याआधी झाली तेव्हा भाजपाचं सरकार होतंच, विषयच नाही. नागपुरातून जेव्हा बदली तुकाराम मुंढे साहेबांची झाली आणि अशा काळात झाली मंडळी की कोरोना काळामध्ये तुकाराम मुंढे साहेब नागपूरला होते आणि त्यांनी इतकं शिस्तबद्ध काम केलं आणि इतकं कोरोनाला कंट्रोलही करण्यामध्ये त्यांची भूमिका राहिली आहे. आणि रात्री 2-2 वाजता ते दौऱ्यावर राहायचे किंवा नागपूर शहरात फिरायचे आपल्या सवंगड्यांना घेऊन, आपल्या सहकाऱ्यांना घेऊन. त्यांनी फार चोखपणे नागपुरात कोरोना काळात त्यांनी ती परिस्थिती हँडल केली होती. परंतु ते कोरोना काळ कंप्लीट होण्याच्या आधीच त्यांना तिथून जावं लागलं. आता भाजपानेच आणलं आणि भाजपानेच हाकलून लावलं, तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असेल? तर त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास होतो. कधी काय होतं मंडळी की त्यांना काय वाटतं की अधिकारी आमच्या मागे असले पाहिजे, आम्ही जनप्रतिनिधी आहोत, आम्ही पुढे असलो पाहिजे, आमच्या मागे अधिकारी असले पाहिजे. पण तसं प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही ना. जेव्हा माईचे लाल येतात तेव्हा ते कोणाला गिनत नाही, ते मंत्री तंत्र्याला गिनत नाही. कारण अनेक मंत्री, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी की अनेक जण तर 10वी नापास आहे, अनेक जण तर शाळेतही गेले नाही, अशा त्यांच्या शाळा आहे. आणि असे काही आहेत जे शाळेतही गेले नाही असे आहेत. तुम्ही वाचलं असेल की ज्यांना शपथ घेताना धड ते पत्रक सुद्धा वाचता येत नाही, असेही महाभाग आहेत. असो, तो त्यांचा पाठ आहे. पण मुख्य मुद्दा हा आहे की तुकाराम मुंढे साहेबांना इतकं धडाडीचं काम करण्यासाठी फडणवीस साहेबांनी नियुक्त का केलं? जनतेचा तर फायदा आहेच मंडळी. तुमच्या आमच्या आरोग्याचा हा भाग आहे. जेव्हा आपल्याला दूध नकली मिळत आहे, पनीर नकली मिळते आहे, तूप नकली मिळते आहे आणि औषधं नकली मिळते आहे, तर त्या ठिकाणी तुकाराम मुंढे साहेबांना आणलं, माईच्या लालाला आणलं म्हणजे आपला फायदाच आहे मंडळी. पण त्यामागे नाण्याची दुसरी बाजू देखील आहे का? यामध्ये तुमचं काही डोकं चालते का हे बघा. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की हीच भाजपा त्यांना हाकलून लावते अनेक ठिकाणून. याच भाजपाने, याच सत्ता पक्षाने, याच महायुती सरकारने तुकाराम मुंढेंची याआधी बदली केलेली आहे. महायुती सरकार आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर मला वाटते 2-3दा त्यांची बदली झाली आहे. मराठी भाषा विभागात झाली आहे, दिव्यांगामध्ये बदली झालेली आहे त्यांची. मुंबईला अजून कुठलं तरी त्यांना खातं दिलं होतं. मला वाटतं 3-4 बदल्या तर आताच झाल्या महायुती सरकार आल्यापासून. मग तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब होतेच ना. मग तुम्हीच त्यांना त्या पदावरून दुसरीकडे पाठवलं आणि तुम्हीच आता अन्न आणि औषध प्रशासनामध्ये तुम्ही त्यांना आणताय. तर या पाठीमागे काही भूमिका आहेत का? काही अंदाज लावता येतात का मंडळी? तुम्ही ते अंदाज लावा. आणि खरोखर मी सांगतो ना की जनतेचा हा फायदाच आहे आणि अतिशय चांगलं काम तुकाराम मुंढे साहेब करतायत आणि ते कोणाच्याही तावडीत येत नाही. त्यांना फसवायचे 1000 प्रयत्न झाले असतील आजपर्यंत, पण बंदा टस समजणे. त्याचं कारण असं की त्याला पाक राहावं लागतं, क्लीन राहावं लागतं. जो आदमी क्लीन रहता है वही छूट चौक में बोल सकता है की चाहे कोई मेरा बाल बाका नहीं कर सकता. आतमधून त्याला पाक असावं लागतं, स्वच्छ असावं लागतं, त्याचे हात स्वच्छ असावे लागतात. त्यामुळे तुकाराम मुंढे होणं काही फार कठीण गोष्ट नाही, फक्त स्वच्छ असावं लागतं. फुकटचं मला नको, मला माझ्या मेहनतीचं हवं आहे. तुकाराम मुंढे साहेबांना जी काही सॅलरी असेल 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये जे काय असेल त्यांच्या तेवढ्या पैशामध्ये त्यांचं होते आहे, वागते आहे ना, सगळं नीटनेटकं होते आहे. मग त्यांना लाचलुचपत या सगळ्या पैशाची गरज नसेल म्हणून ते आपलं डिपार्टमेंट छानपणे सांभाळत आहे. पण त्यांचा मुलगा म्हणेल की मेरे बाप का नाम तुकाराम मुंढे था. पण उरलेले जेवढे 350 अधिकारी आहेत कामावर रुजू, त्यापैकी इमानदार नसेल अशातला भागणे असेल, पण कुठेतरी घाबरत असेल, कुठेतरी त्यांची कमतरता असेल, कुठेतरी हात काळे झालेले असतील मंडळी. तर आजच्या व्हिडिओचा आपला हा विषय आहे की 2 विषय आहेत. पहिला विषय हा की तुकाराम मुंढे होण्यासाठी काय करावं लागतं, तर तुकाराम मुंढे होण्यासाठी माईचा लाल व्हावं लागतं. आणि दुसरा अगदी डिफरंट विषय आहे की तुकाराम मुंढेंना फडणवीसांनीच आणलं, पण फडणवीसच त्यांना पाठवतील का? आणि फडणवीसांनी आणलं तर किती काळासाठी आणलं, कशासाठी आणलं, त्याच्यामागे राजकीय काही हेतू आहे का? काही या अन्न व प्रशासनामध्ये, औषध प्रशासनामध्ये काही धागेदोरे आहेत का राजकीय? काही गुंतागुंतीचे विषय आहेत का? काही राजकीय लोक याच्या पाठीमागे फसलेले आहेत का? त्यांना फसवायचं आहे का? हे काही गणित लावता येतं का मंडळी? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. की तुकाराम मुंढेंना बघा, ते तर आले, त्यांचं काम ते करतायत, पण ज्यांनी त्यांना आणलं आहे तोही विषय महत्त्वाचा आहे. आणि याचं कौतुकच आहे, मुख्यमंत्र्यांचं फार कौतुक आहे की त्यांनी खरोखर डिमोशनच्या पोस्टवरती तुकाराम मुंढे साहेबांना आणलं, त्यांनी ते पद स्वीकारलं आणि धडाडीचं कामही त्यांचं सुरू आहे. पण या पाठीमागे राजकीय काही हेतू आहे का मंडळी, हे लक्षात घ्या. त्याचं कारण असं की मग वेळोवेळी वारंवार आणायला पाहिजे ना. ज्या ज्या विभागामध्ये त्रुटी आहेत, ज्या विभागामध्ये प्रॉब्लेम आहेत, त्या विभागामध्ये मग त्यांना 3-3, 4-4 महिने कशाला, 1-1 वर्षासाठी त्यांची बदली करायला पाहिजे.
त्यांना सांगायला पाहिजे की शासन तुमच्या पाठीमागे उभं आहे, चला तुम्ही आता या विभागात जा, तुम्ही या विभागात जा, आता तिकडे झालं नीटनेटकं झालं सगळं, आता दुसऱ्या विभागात जा, त्यांनीच करायला पाहिजे. पण नाही, बदली करण्यात सगळ्यात जास्त बदल्या तुकाराम मुंढे साहेबांच्या केल्या त्या भाजपाच्या काळामध्ये झालेल्या आहे, हे लक्षात घ्या. काँग्रेसच्या काळात झालेल्या असतील अर्थात, काही भाग असतील, असा काही विषय असेल, पण जास्तीत जास्त त्यांच्या बदल्या भाजपाच्या काळामध्ये झाल्या आहे, महायुती सरकारच्या काळामध्येही झाल्या आहे, लक्षात घ्या. तर अशी गोष्ट आहे मंडळी. तर तुकाराम मुंढे होण्यासाठी माईचा लाल असावं लागतं. कुणाची वस्तू बाहेरून आणलेली ती लहानपणी एक लात पेकाटात मारून त्याला पाठवावं लागतं की ही आपली नाही, आपलं आपल्याला हवं आहे स्वतःचं. आणि दुसरी गोष्ट, दुसरा विषय आहे आपला की तुकाराम मुंढेंना या पदावरती FDAचं त्यांना आयुक्तपद दिलं तर त्याच्या मागे काही राजकीय हेतू आहे का मंडळी, ते तुम्ही शोधा आणि कमेंटमध्ये लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार.